ओम काळेश्वरी. नमस्कार मित्रांनो, मी गुरुवार उमेश पप्पा तागोंदे, राहिला पुणे, वारजे, माळवाडी. आज 8 जानेवारी 2024 वार सोमवार. आज आपल्या ओम काळेश्वरी दरबारामध्ये गेनमाळीचा कार्यक्रम आहे. तर गेनमाळीच्या कार्यक्रमाची आता सुरुवात होणार आहे. आता आपण बाण लाटून झालाय, आता 5 पावलेला आपण निघालोय. तर आज कोणाकोणाची गेनमाळ आहे ते मी सांगतोय. त्या बेबीताई गव्हाणे त्यांची आज तुळजापूरच्या आईची गेनमाळ आहे. तसंच दीपक भोसले यांची काळूबाईची गेनमाळ आहे. तसंच प्रथमेश गव्हाणे याची काळूबाईची गेनमाळ आहे. तर सर्वांची गेनमाळ आज इथं आपल्या ओम काळेश्वर दरबारामध्ये एकत्रच गेनमाळीचा कार्यक्रम होणार आहे. हळदी कुंकू आहे. सर्वांनी कार्यक्रमाचा युट्यूबच्या माध्यमातून लाभ घ्या. ओम काळेश्वरी म्हणा. ओम काळेश्वरी. हात जोडून म्हणायचं ओम काळेश्वरी. ओम काळेश्वरी. काळूबाईच्या नावानं भवानी माता भवानी माता चला. तर आता आपण 5 पावलीसाठी कार्यक्रमाला सुरुवात करतोय. 5 पावलेला निघालोय. सगळ्या देवी देवतांना 5 पावलेला जाण्याचं कारण असतं. 5 पावलेला जाण्याचं काय कारण आहे की आपण कार्यक्रमाच्या अगोदर सर्व देवी देवतांना मानपान करतो. चुकून आपल्या घराभोवती गावातले किंवा आपले कुलदैवत कुलस्वामिनी यांना जर मानपान देण्याचं राहिला असेल किंवा मानपानामध्ये काही कमतरतेमुळे तो मानपान पोहोचलेलं नसेल, म्हणून आपण 5 पावलेला गेल्यावरती परत आपल्या कुलदेवतेला कुलस्वामिनीला मानपान देऊन सर्व देवी देवतांना कार्यक्रमाला या असं आवाहन करण्यासाठी आपण 5 पावले काढत असतो. तर तुम्ही आता इथून पुढे 5 पावलीचा कार्यक्रम कसा आहे ते पहा. चला. ओम काळेश्वरी वाजवा आणि वाजवत गाजवत घेऊ आता घराबाहेर. नको समुद्र आहे बाबा, त्याचा नाद नाही करायचा. 501 रुपये दे. हॅलो हॅलो हॅलो. वारीवाले देऊ घ्या. आम्हाला कापूर लावायचं का वारी नाही, वारी घेऊ द्या भाऊ. वार घ्यायचे त्याला घ्यायला सांगितलंय. बोल ना बाहेर मोबाईल
यायला म्हणते मागले देव आरती करतोय बोला देवा पटकीन ये
हे बाळा, मला काढ दे. बस काय जरा जरा वा बाजू आज या ठिकाणी आपल्या ओंकारेश्वर दरबारामध्ये जन्माईचा कार्यक्रम चाललेला आहे. तर आता 5 पावली झाली. 5 पावली झाल्याच्या नंतर घरी आल्यावरती सर्वांची जेवण झाली, परड्या भरून झाल्या, जेवण झाले. आता आपला गोंधळाचा कार्यक्रम चालू झालेला आहे. तर आता आपण या ठिकाणी होम लावणार आहे. तर होम लावण्याची पद्धत आणि प्रथा कशी असते ती तुम्हाला आज मी दाखवत आहे. सर्वप्रथम या ठिकाणी गोस्तर शिकडून घेतले, त्यानंतर हळदी कुंकू वाहिलंय आणि आता अक्षता वाहून की जी आपली धरणी माता आहे पहिलं तिला नमन करायचं असतं आणि धरणी मातेला शांत हो, अग्नी इथं किती जरी मोठी प्रज्वलित झाली तरी ती अग्नी ही अग्नीचे चटके न बसता ती फुलासारखी होऊ दे हे धरणी मातेला आपण आव्हान करून त्यानंतर आपल्याला या ठिकाणी शेणाचा सडा देऊन मग होम लावायचा आहे. तर आता आपण आणि ज्याची गणमेळ आहे त्यांच्या घरातल्या व्यक्तीकडून ती मागच्यांना शांत बसला त्यांच्या घरातल्या व्यक्तीकडून सारवून घ्यायचं आहे आणि सारवल्याच्या नंतर आपण होम लावायचा आहे. तर आज या ठिकाणी दीपक भोसले यांची गणमाईचा कार्यक्रम आहे. तर त्यांची मुलगी आता ताई या ठिकाणी सारून घेणार आहे, गिरीशेनबाई. तर ज्यांची कुणाचा घरात गणमाईचा कार्यक्रम असेल तर अशा पद्धतीने तुम्ही शेणवत खाली पाहिजे, शेण खाली मग त्यात हळदी कुंकू घालतो. वर पाणी त्याच्यात पहिलं अमूल पाणी होतं कसं कालवतं असं कालवतं. आणि जसे आपण मंदिराला प्रदक्षिणा घालतो तसं फक्त जनक राजाची कन्या सीता ही मातीमध्ये जन्मली आणि शेवटी तिला अग्निपरीक्षा देताना तिला धरणी मातेमध्ये समाविष्ट व्हावं लागलं. त्याच्यामुळं आपल्याला ह्या धरणी मातेची पहिली वटी भरून त्या ठिकाणी आई साहेबांना नम्रतेचं आव्हान करून की ही अग्नी या ठिकाणची शांत होऊ दे असं बोलून मग नंतर कार्यक्रमाला आपल्याला त्या ठिकाणी होम लावायचा आहे. तर होम लावण्याची एक पद्धत कशा पद्धतीने आहे ते आज तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून सांगितलेले आहे. तर सर्वांनी कार्यक्रम युट्यूबच्या माध्यमातून आई साहेबांचा कार्यक्रम कसा आहे ते पहा. ओंकारेश्वर. आता आंघोळीचा कार्यक्रम चालू आहे. आंघोळीचा कार्यक्रम पण कशा पद्धतीने ते पण तुम्ही आता लगेच पहा. त्या ठिकाणी वटी भरा. केतन चल प्रत्येक चला दे ओंकार तिकडे दे. ओंकार दोन पानं सुपारी, 2 पानं सुपाऱ्याची, 4 पानं आणि 2 सुपाऱ्या. सुपारी नाही आणली देता इकडे कर माझ्याकडे. आईला इकडे बोललं असतं नाही आता बसू पप्पा खुर्ची खाली आहे तर एक समाधान असतं माणसाला. मग लोकांना इकडनं मधलं बाजूला लावून समोरचे लोक आहेत ना सगळ्या बाजूला. ऐक ना ऐक ना
खुर्ची घेऊन आले इथं बसू दे. खुर्ची घेऊन इकडे बोलो इथं बसू दे जरा पाहू दे. पुढे ते प्रथमेश चाय कोण काका आजी इकडे इकडे या. काय त्यांना इथं बस बस खुर्ची घ्यायचं इथं बस खुर्चीवर. करा कुठे तिला बस आईच्या पाया बस इथं बस. वाऱ्यावाल्या बाया इकडं ज्याच्या अंगात येत नाही माळा गळ्यात येते. ए वाऱ्यावाल्या अंगात गळते त्यांच्या माळा गळ्यात ते या इकडं. उजवा पाऊल ठेव. उजवा पाऊल ठेवायचा आतमध्ये. तो व्हिडिओ काढतो व्हिडिओला अडवू नका असं मागून या. उजवा पाऊल ठेव आतमध्ये. थोडस साईडला सबको हटावा सबको
काळूबाईचा गेनमाळीचा कार्यक्रम आहे. तर आता आपण सर्वप्रथम पांढरं कापड या ठिकाणी आपण खाली टाकलेलं आहे, कारण पांढरा रंग हा शुभतेचं प्रतीक आहे, म्हणून पांढरं कापड या ठिकाणी खाली हातरले. त्याच्यावरती 5 रंगाचे ब्लाउज पीस ठेवले. आता दीपक भाऊंची आई आपल्याला सांगतील की ह्या ठिकाणी रास लावा. त्या ठिकाणी आपण रास लावणार आहे. तर आता माळ घे. तर आता तुम्ही सांगा कुठं ठेवायची माळ. हा इथं ठेवायची, त्या ठिकाणी ठेवायची, त्या ठिकाणी ठेवायची, इथं ठेवायची. तुमची इच्छा इथं ठेवायची. चालते. चला एक घ्या, पुढे एक घ्या. या पुढे सगळ्यांना एक एक. चला ताई खाली बसा मांडीवर बसा. घ्यायचं उगे जरी चाल. तू इकडे बघ, अनु तिकडून घे. चला आता ह्या ठिकाणी आपण त्या आई साहेबांची आणि याची पुढे दे मला. ही मांढरच्या काळूबाईची ही लवंगाची माळ आपण या ठिकाणी ठेवणार आहे. तर ही माळ आता जसं दीपक भाऊंच्या आईने सांगितले की या ठिकाणी माळ ठेवा. आता या ठिकाणी माळ ठेवणार आहे. जर या ठिकाणची माळ उच्चारली तरच ते वारं सत्य आहे. आदी माया आदिशक्ती मांढरची शांत बसा. आदी माया आदिशक्ती मांढरची काळूबाई 52 चढ गोट घेऊन सारा लमान तांडा घेऊन डोंगराला बसलेली. पंचमुखी चढा, कोकणी चढा, बंगाली चढा, 52 चढ गोट घेऊन आई साहेब डोंगराला बसलेली. 52 चढ गोट्याची मालकीन आदी माया आदिशक्ती माते आज या ठिकाणी ही माळ ठेवतोय. सत्य मालकाचा आसन तर ही माळ या ठिकाणची हे उचलल्या जाऊ दे. ये बा तुझ्या ताई व तुझ्या हातात काय ते प्रत्येकाने आपापल्या हातातला जे काय रास आहे ते एका एका पिसावरती होता. फक्त एकत्र होऊन देऊ नका. घेऊन ठेव. चला तर आता या ठिकाणी आता राशीचा कार्यक्रम कशा पद्धतीने चाललाय ते सर्वांनी पाहायचं आहे. आणि आपल्या ओंकारेश्वर दरबारामध्ये ज्यांच्या घरी जर काही जागेअभावी कार्यक्रम करता येत नाही किंवा घरी काय अडचण आहे, घरातल्यांना किंवा आजूबाजूच्या लोकांना जर या गोष्टीचा काय अडचण असेल तर त्यांचा कार्यक्रम आपला ओंकारेश्वर दरबारामध्ये केला जातो. तर आज या ओंकारेश्वर दरबारातील कार्यक्रम तुम्ही सर्वांनी पहा. ओंकार प्रथमेश सर तिथं उभा राहा, मागं बघा, तो दिसल म्हणजे कार्यक्रम. त्याच्यावर उभं राहा. हे सकाळची कशी गोळगोळी झालेली आहे. हा त्याचे पाय द्या. तुला काय सुटले करते बरोबर. आहे तिथं पाय त्याचे पाय द्या ना दोन्ही. नको काय करा फक्त. हा चला तर आता हा राशीचा कार्यक्रम आपला चालू झालाय. हा बोलवा दर्शक काळीचं चांगले वाजा.
आणि ज्या ठिकाणी तुमची रास आहे बरोबर त्या राशीमध्ये हात घालावी. बरोबर त्या ठिकाणी हात घालावी. बरोबर डोळं उघडं करून खेळा. डोळं उघडं करा. गोंधळी सांगतोय परत एकदा घरच्यांना सगळ्यांना ऐकू दे. बोल त्या मांडराच्या काळीच. मस्त मस्त. चला बसा ना. बाकीची खाली बिन कामाची खाली बसा. झालं झालं छान झालं. मस्त मस्त. आनंद झाला आनंद झाला. मान द्या हरगाला. हार घालतो मान द्या. अशा पद्धतीने माळ उचलले. चला नावाची गर्जना कर आणि खेळ. आगायचा आनंद मांडे.
द्या आता नाच चला.
काळूबाईचा हा, आता बोल. फक्त अटॅक पाया पडा पाया पडा माग सरका सर माग सर माग माग सरका मावशी माग सरका हा चला जाणार
ठेवा आणि देवीचं नाव घेऊन या आतमध्ये. पाया पडून खाली बसा. आपल्या उजव्या साईडला पानाचा विडा ठेवा. चला. ते बाळा उठ रे जरा. काय घ्यायचं मुलं बसायचं. प्रथमेश तू एकच असले आणले का बाळा? एकच आणले तुला लावायला. लाव ना. Hare
चांगले काळूबाईच्या नावानं चांगले टाका डोकं जड झाल्यासारखं होऊन थोडा वेळ मला कानात दिल्यामुळं त्या हात माझ्या गळ्यात हां बस बस मांडू सरक माग आता असं बस म्हणजे मला उजव्या हाताने तुला चारता येईल दूध पाजता येईल हां सरक माग तू माझी मांडी बघ कमी तसं तू ते बसलं तरी काय होईल सरक माग आली बस तू बस रिलॅक्स बसायचं. हां चला आता 5 फळं इथं ठेवा डोळं बंद करायच्यात 5 फळं घे अमोल 5 फळं घे 5 फळं इथं ठेवतो डोळं बंद करून हा घेतलं. फळं घ्या पहिली 5 फळं ठेव डोळे बंद करायच्या आणि त्याच्यातलं एक फळ आयुष्यभर खायचं नाही माग गप्पा मोडा की हे काहीतरी पुढे कार्यक्रम चालले ते बघा जरा एकमेकाची कहाणी सांगत बसल्यात डोळे बंद करून त्याच्यातलं एक फळ उचलायचे ते फळ आयुष्यभर खायचं नाही आवडतं का आवडलं तसं तरी सोडलं हां आता आयुष्यभर डाळिंब खायचं नाही दर गुरुपौर्णिमेला काय आणू नका पण डाळिंब महत्वाचं घेऊन यायचं हा ते वाळवायचं त्याचं बी लावायचं झाड येईल आणि त्याला ज्ञानरूपी फळं लागतात तिथं ठेव बाळा काळूबाईच्या घे लहानपणी हा त्याला घास ये साईडला लहानपणी आईने दूध भात चारला आणि सगळ्यात अगोदर आपल्याला आई दुधाचा पाना पाजते जसं आईचं दूध हे अमृत असतं तसं आता गुरुच्या हाताने आपण दूध पितो हे 52 शक्तिपीठाचं दूध पार्वतीचे 52 ठिकाणी अवशेष पडले त्या ठिकाणी शक्तिपीठ तयार झालं हे 52 शक्तिपीठाचं दैवाचं दूध पाजतोय हे गुरु शिष्याचं नातं गुरुनी जपायचं आहे आणि शिष्याने पण जपायचं आहे काय परत सांगू का
दूध आणि ते घ्या, फळं घ्या इकडं. धरूनच का ठेवले असं? लक्ष द्यायचं असतं. आता डोळे बंद करायचे बाळ हा, आणि एक फळ त्याच्यातलं उचलायचं हा. डोळे बंद कर, बघू नको बारीक डोळ्याने हा. एक फळ उचलायचे, ते फळ आयुष्यभर खायचं नाही हा. फळ बदली केलेली आहेत बाळा हा. आवडीच उचललं तू, आवडीचं उचललं. आवडतात ना, आता कोणी येत असते ना सीताफळ येतात ना, तर हे सीताफळ खायचं नाही आयुष्यभर, लक्षात राहू दे हा. आता हे दैवाचं, आता मी सांगितलं दुधाचं महत्व हा. हे दैवाचं दूध पाजले का परत सांगू तुला महत्व, चालते ना आता. हे दूध गुरु शिष्याचं नातं हे आयुष्यभर शेवटपर्यंत टिकवायचं हा. पे पे बा बाबासाहेबांचा पुरस्कार द्यावा तुम्हाला. आणि इथनंच जाणार की कसं आमचीच गोंधळ मोठ्या भावाने असं म्हणलं बाकी असू दे, खात खराब चाल, त्याला काय नाही आधी आता उभं राहा. ओम काळेश्वरी मन जोरात. ओम सदानंदी जाऊ दे, बोल भवानी माता की जय, तुळजा भवानी माता की जय, माता माता की जय. पण नाही जेवलं ना उपास ना, हे तू जेवले सगळ्यांना नको म्हणून असं जरा असं जरा जरा परडीला असं छान हळद कुंकू लावा जरा, नुसतं लावायचं हात हे करून आणि आपल्या डोक्यावरती आपल्या साडीचा असं इकडून हे सगळे खाली बसा. आता ही एक दोन राहील कोणतं उचला आणि माझ्या वाट्यामध्ये द्या, फक्त ते खाऊ नका हा. तुमच्या याने कोणतं तुम्हाला हा खायचं नाही हा. दूध घे, दूध घे. आईरा जाऊ दे, सदानंदी जाऊ दे, बोल भवानी माता की जय. वाटी खातो का बाळ? वाटी खातो कोण मला वाटी बाळाला दात आहे पलीकडे कोणतं रूप
बरं आता तुम्ही एक हात सांगा मला. एक जण चौकुसला इकडचा गुंडळ इकडचा अर्धा गुंडळ झालं गुंडळ एक भाग तिकडं चौभाग फक्त गुरुपौर्णिमेच्या वेळेस आपल्या हातात हात घ्यायचा ऐका नाही तरी माझ्या आईच्या वयाचं आहे. फक्त गुरुपौर्णिमेलाच पाया पडायचं इतर वेळेस हातात हात द्यायचा. आता ना उभं राहायचं पडली तर 30 पण धरवा नाही तर थांबा. हा बरं तू पडली तुम्ही सोडा तुम्ही द्या उभं राहा उभ्या तर ते 100 रुपये दिला. मग गेलं पाहायला नाही ना इधर रे बाळा आजीला जरा पुढं उजवा पाऊल टाका म्हणजे उचल तामन घे बा तामन घे. म्हणा अंबाबाईचा जोगवा बाण काढून घे म्हणा अंबाबाईचा जो
आरती मी देवाला ते डाळी सुईचं कर रे बा प्रथमेश बाजू वर कर सीताफळ पण सुईचं कर डेट वरती असतो बसत ना मी बसवतो